नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे मार्फत आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गात सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण इयत्ता 4थी मधील गणित या विषयातील भागाकार हा घटक व यातील शून्याला शून्येतर संख्येने कसे भागायचे हे शिकणार आहोत आणि या विषयीची अध्ययन निष्पत्ती आपल्या समोर दिसत आहे। तसेच हा आहे माझा परिचय। भरत, सरला व जुली पेरूच्या झाडाजवळ होते। झाडावर पेरू होते। भरत म्हणाला, मी पिशवी गळ्यात अडकवून झाडावर चढतो आणि पिकलेले पेरू काढून आणतो। आपण तिघं वाटून घेऊ। तो त्याप्रमाणे झाडावर चढला आणि सरला व जुली झाडाखाली थांबल्या। जुली म्हणाली, भरतला 6 पेरू मिळाले तर प्रत्येकाला 2 मिळतील। सरला म्हणाली, त्याला 10 रुपये मिळाले तर प्रत्येकाला 3 मिळतील आणि 1 उरेल तो त्यालाच देऊ। भरत झाडावरून उतरला। त्याचा चेहराही उतरला होता। जुली म्हणाली, किती पेरू मिळाले? भरत म्हणाला, खाण्यासारखा एकही पेरू मिळाला नाही, पिशवी रिकामीच आहे। सरला म्हणाली, 0 पेरू मिळाले, म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला 0 पेरू येणार। जाऊ दे, आपल्याला त्यामुळे 0/3 म्हणजे 0 हे तरी समजलं। जुली म्हणाली, समजा 7 किंवा 8 जणात हे 0 पेरू वाटायचे असते तरी प्रत्येकाला 0च पेरू मिळाले असते। म्हणून शून्याला शून्याखेरीज इतर कोणत्याही संख्येने म्हणजेच कोणत्याही शून्येतर संख्येने भागले तर भागाकार 0च येतो। आपण याचे एक उदाहरण पाहूया। समजा बशीत 0 लाडू असतील तर कितीही मुलांमध्ये वाटणी केली तरी प्रत्येकाला 0च लाडू मिळतात। म्हणजे 0/9 केले तर उत्तर 0च येते। तसेच 7/0 केले तरी देखील उत्तर 0च येते। समजले का मुलांनो? म्हणून आजचा स्वाध्याय आहे पान नंबर 38 वरील भागाकाराची उदाहरणे सोडवा। धन्यवाद।